नमस्कार, मी निसर्गप्रेमी संदीप खाडे. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मी आज स्पेशली जी पपई फळं आहे माझ्या शेतामध्ये मी लावले आहेत आणि माझ्या शेतातलीच पपई तुम्हाला मी आता तोडून दाखवणार आहे. तोडल्यानंतर तिचे फायदे, त्याच्यात कोणते घटक असतात, ते कशावरती काम करतात, तर सगळं तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. तर चला पपई तोडण्यासाठी जाऊया. तर पूर्णपणे मी शेतामध्ये बघा किती पपईचे झाडं लावलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. इकडं पूर्णपणे पपया आहेत वरती, गोच्या गोच आहे वरती. हे बघा, जवळजवळ 200 फळं असतील झाडाला, एवढ्या पपया मी लावलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला या झाडावरती जाऊन इकडे ती पपई पिकलेली आहे वरती, तुम्हाला तोडून दाखवतो. मी आता झाडावरती चढलेलो आहे. मी पपया बघू शकताय, खूप मोठमोठ्या पपया आहेत. एक एक पपईचं वजन सर्वसाधारण 2-2.5 किलो असेल. एवढ्या मोठ्या पपया आहेत आणि ही पूर्णपणे पिकलेली आहे. तर हिलाच आता आपण झाडावरून तोडून घेणार आहे. पण माझा हात पुरत नाही आहे, काहीतरी आयडिया करावं लागणार. बघूया. आपण आता ती तोडून घेऊया. हात पुरत नाही, पण मी इकडे फांदीवरती उभा आहे खाली लाकडाच्या. तर हिला तोडला आहे मी. चला आता फायदे सांगूया. तर पपई तोडून आपण प्लेटमध्ये घेतलेली आहे. त्याला आपण तिचे खाप करून आता तिला वेगवेगळे करून ठेवूया. तर पूर्ण 2 किलो वजन असेल एवढी मोठी पपई आहे ती. तिला आता आपण पूर्णपणे खायला कापून घेऊया. हे बघा, हे आहे गावठी पपई. खायला खूप गोड असते. आपण जी मार्केटची घेतो ना, तर तिला मजा नाही येते. ही पूर्णपणे आपण फक्त लावून दिलेलं आहे आणि हिला फक्त आपण पाणी पुरवत होतो. आपण पूर्ण काप काढलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर या पपईचे तुम्हाला पानांपासून, मुळींपासून, त्याच्या फळांपासून सगळे फायदे मी आज तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. तर या पपईमध्ये व्हिटॅमिन सी, ए, फॉलेट, B9, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट असे अनेक घटक या पपईमध्ये महत्त्वपूर्ण घटक असतात. आणि विशेष करून म्हणजे जे आपलं पाचन आहे, तर त्या पाचनाला या पपईचा खूप सारा फायदा आपल्याला होत असतो आहे. या पपईमुळे आपली जी नॅचरली जी रोगप्रतिकारशक्ती आहे, तर ती ॲटोमॅटिकली वाढत असते. कारण हे गुणधर्म पपईमध्ये असतात. तसेच त्यात पपेन नावाचे जे प्रथिनं असतात, तर ते एन्झाइम असते. ते मांसाला मऊ बनवण्यासाठी आपले वापरले जात आहेत. तर असं महत्त्वपूर्ण ही पपई आहे. आणि आपण ज्यावेळेस आपल्या पेशी कमी होतात, तर त्या वाढवण्यासाठी आपण पपईचं एक पान घ्यायचं कवळं, थोडं असं मिडियम साईजमधलं, आणि ते खलबत्त्यामध्ये ठेसून ज्या व्यक्तीच्या पेशी कमी आहेत अशा व्यक्तीला जर ते दिलं ना, तर त्याचा खूप सारा रिझल्ट आपल्याला भेटतो आहे. तर एवढं महत्त्वपूर्ण ह्या पपई आहेत. तर अवश्य तुम्ही जिकडे भेटेल तिकडे ते आणत जा. पैशाचा विचार करू नका. आणि पूर्ण आपल्या बॉडीसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. पपईचं आपण जे मधलं गरं असते ते बेसन पीठ, ह्या गोष्टी आपण एकत्र जर गुलाबजल झाले, हे पाणी जे असतात, हे एकत्र आपण मिक्स करून जर लावलं ना, तर स्किन आपली एकदम सॉफ्ट असते. एवढं हे इफेक्टिव्ह पपई असते. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजूनही इंस्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून लाईक करा. धन्यवाद.